श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं होत असलेल्या विशेष वार्ता या कार्यक्रमात मी सुहास देशपांडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 10 ऑगस्ट हा जागतिक जैव इंधन दिवस आहे आणि या निमित्तानं जैव इंधन तंत्रज्ञान क्षेत्रात अजोड कामगिरी बजावणारं एक व्यक्तिमत्व आज आपल्या सर्वांच्या भेटीला आलेलं आहे. डॉक्टर प्रमोद मधुकर चौधरी हे आपल्या पुण्यातले उद्योजक, ज्यांनी जैव इंधन तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव काम केलं आहे आणि ज्यांच्या या कामाची दखल जागतिक स्तरावर घेतली गेलेली आहे. अमेरिकेच्या बायोटेक्नॉलॉजी इनोव्हेशन ऑर्गनायझेशन या शिखर संस्थेनं जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर पुरस्कारानं त्यांना गौरवलेलं आहे. जैव इंधन क्षेत्रात तंत्रज्ञान पुरवणाऱ्या आणि सातत्यानं नवनवं संशोधन करून जगाला ते पुरवणाऱ्या पुण्यातल्या प्राज इंडस्ट्रीचे ते संस्थापक कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यांच्या या प्राज इंडस्ट्रीमध्ये सातत्यानं जैव इंधन या क्षेत्रामध्ये संशोधन चालू आहे आणि जगामध्ये हे तंत्रज्ञान पुरवणारं, त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सेवा देणारी ही भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आहे. आज जगातल्या 5 खंडामध्ये 75पेक्षा जास्त देशांमध्ये तब्बल 750हून अधिक ठिकाणी त्यांच्या या कंपनीमार्फत या तंत्रज्ञानाचा विस्तार झालेला आहे. इथेनॉल मॅन अशी ज्यांची ख्याती आहे ते डॉक्टर चौधरी हे पहिल्या पिढीतले उद्योजक आणि तंत्रज्ञ आहेत. कृषी प्रक्रियांवर आधारित काम करत असलेली त्यांची ही कंपनी आज जागतिक पातळीवरती ओळखली जाते आहे. डॉक्टर चौधरी यांच्या नेतृत्वात या कंपनीनं शेतमालाच्या कचऱ्यापासून नूतनीकरणक्षम इंधन, बायोफ्युएल्स, बायोकेमिकल आदी बनवण्याचं आधुनिक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. टाकाऊ शेतमालापासून 2G तंत्रज्ञानावर आधारित इथेनॉल बनवणाऱ्या रिफायनरीजचा पथदर्शी प्रकल्प त्यांच्या कंपनीच्या वतीनं चालवला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इंधन क्षेत्रात सगळ्यात जास्त गरज असणाऱ्या विमानाला लागणाऱ्या इंधनाचं जैव इंधन त्यांची कंपनी अमेरिका स्थित एका कंपनीच्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं विकसित करते आहे. आपण चला तर बोलूयात डॉक्टर चौधरी यांच्याशी. चौधरी साहेब नमस्कार. नमस्कार. आमच्या सगळ्या श्रोत्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की जैव इंधन म्हणजे नेमकं काय आणि पारंपरिक जीवाश्म इंधनापेक्षा ते वेगळं कसं आहे? अतिशय सुरुवातीच्या दृष्टीने चांगला प्रश्न आहे. त्याची सगळी प्रस्तावनाच त्यातनं निर्माण होईल, सगळी माहिती देणं सोपं पडेल. जैव इंधन म्हणजे जैविक मालापासनं तयार करण्यात आलेलं इंधन. आता ते जैविक माल म्हणजे काय, तर ज्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो, जी वेगळ्या वेगळ्या धान्यामध्ये असते, ऊसाच्या रसामध्ये, साखरेमध्ये, किंवा ॲग्रिकल्चर रेसिड्यू ज्याला म्हणतो, शेतीमालाचा जो टाकाऊ भाग आहे त्याच्यामध्ये, ह्या सगळ्यामध्ये हे स्टार्च, शुगर किंवा सेल्युलोज असतो. तो आपण बायो आणि केमिकल प्रक्रियेने इंधनामध्ये त्याचं रूपांतर करतो. जे तयार होतं ते जैव इंधन. आपल्या या कृषीप्रधान देशामध्ये अर्थव्यवस्थेसाठी हे जैव इंधन कसं फायदेशीर ठरू शकतं? त्यातले 2 भाग आहेत. एक म्हणजे आपण जे क्रूड ऑइल म्हणतो, ते तुम्ही मगाशी त्याला शब्द वापरला, जीवाश्म इंधन, फॉसिल फ्युएल्स, त्याच्यापासून ते आपण देशामध्ये तयार फार होत नाही. 80% ऑइल हे आपण इम्पोर्ट करतो आणि त्याच्यावरती बरंच फॉरेन एक्सचेंज तर जातच, पण त्याचे जे भाव कमी जास्ती होतात त्याचा फटका बसतो आपल्याला. सध्या आपण पाहतोय की त्याचं पेट्रोल डिझेलचे भाव खूप वाढलेत. त्याचं मूळ कारण हे आहे. तर ह्या ऑइलला पर्याय म्हणून आपण यातनं जैव इंधन वापरलं तर ऑइलचं इम्पोर्ट कमी होईल, त्यामुळे तिथे आपलं फॉरेन एक्सचेंज वाचेल. दुसरी गोष्ट अशी की हे जे घडतं आहे किंवा हे देशात तयार होत आहे, तर मग देशातला पैसा देशात राहतो. जो पहिल्या ह्याच्यामध्ये तो परदेशी जातो, तो परदेशी जाता देशातल्या देशात जातो. आणि तो कोणाकडे जातो, तर आपले शेतकरी की जे ह्याचं कच्चा माल देतात, खराब धान्य आहे किंवा ऊस आहे, ज्यूस आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, ते आपल्या शेतामध्ये पिकतं सगळं. आणि त्याच्यासाठी त्यांना जे कच्चा माल आहे त्याचे पैसे मिळतात. म्हणजे काय होतं की पैसे जे आहेत ते देशामध्येच राहतात. हा त्यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे ते आर्थिक शास्त्राच्या दृष्टीने ते जास्ती संयुक्तिक होतं. तिसरी गोष्ट अशी की ह्यातला जो टाकाऊ भाग आहे त्यातनं त्यांना 2 पैसे जास्ती मिळू शकतात. एक म्हणजे पहिला
मुद्दल जे आहे किंवा मूळ जे आहे कच्चा माल त्याचे पैसे आणि हे टाकाऊ हे आहे त्याच्यामुळे मिळणारे 2 पैसे जास्ती, असं ते त्याचं गणित जे आहे ते शेतीच्या किंवा शेतकऱ्यांच्या किंवा ते तयार करणाऱ्या कारखानदारीला हे पूरक आहे सगळं. जैवइंधन क्षेत्रात आज आपल्या देशाची नेमकी परिस्थिती काय आहे आणि जागतिक परिस्थिती हिच्याशी तुलना करता आपल्याला ह्याच्यात प्रगतीचा किती वाव आहे? आपल्याकडे जैवइंधनाची सुरुवात झाली ही थोडीशी उशिरा झाली. 2001 साली जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळी त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. मग राम नाईक किंवा गडकरी किंवा हे जे मंडळी आहेत सगळी हे ब्राझीलमध्ये काय चालतं हे पाहून आले, कारण ब्राझीलमध्ये हे 73-74 सालापासून वापरतात ते. आणि आल्यानंतर मग त्यांनी काही पथदर्शक प्रकल्प राबवले इथल्या मिरज डेपोला, मनमाड डेपोला, आणि याच्या ट्रायल्स यशस्वी झाल्यामुळे मग त्यांनी एक पहिली पॉलिसी केली 5% वाली. ती 5% ची पॉलिसी ही 2003-04 साली राबवली गेली 18 महिने, पण त्याच्यानंतर त्याला पुन्हा काही फार चालना मिळाली नाही. पुन्हा मग जी सुरुवात झाली जास्ती ह्याच्यामध्ये ती साधारण 2014-15 पासून ह्याच्याकडे पुन्हा लक्ष गेलं किंवा लक्ष दिलं गेलं आणि त्यातनं मग सुरुवात झाली. मग त्या 5% मध्ये आपण म्हणजे नॉर्मल पेट्रोलमध्ये 5% घालायचं, मग ते 8% असं इथपर्यंत सध्या आपण 8% पोहोचलो आहे. पण सरकारने त्यांचं जे पर्पज आहे इंटेंट आहे ज्याला म्हणतो ते त्यांनी ऑलरेडी सांगून टाकलेलं आहे की आम्हाला 20% ते ब्लेंडिंग करायचं आहे. 20% ब्लेंडिंग हा चांगला मोठा टप्पा आहे आणि त्यांनी सुरुवातीला म्हणलं की 2030 साली 2030 सालापर्यंत आपल्याला 20% करायचं, पण त्यांनी नंतर ती तारीख बदलून ती 25 सालावरती आणली आहे. 2025 सालापर्यंत आपल्याला 20% त्याच्यात ब्लेंडिंग करायचं असं त्यांनी आता सांगून टाकलेलं आहे आणि त्या दृष्टीने सगळी पावलं पडत आहेत. जगामध्ये ब्राझील याच्यात सगळ्यात जास्ती पुढं आहे. त्यांनी ते 85% ब्लेंडिंग करतात, म्हणजे 85% इथेनॉल, 15% पेट्रोल. आणि त्यांच्याकडं दुसरं एक आहे म्हणजे फ्लेक्स कार्स, म्हणजे ज्या 0% पासून 85% किती टक्क्याच्या प्रमाणात ते पुढं मागं होऊ शकतं, ते म्हणजे त्यांना ॲडजस्ट होतं इंजिन. तो ही त्यांचीकडची ती सद्यस्थिती आहे. ती अमेरिकेमध्ये 10 ते 12% दरम्यान आहे. युरोपमध्ये 10% त्यांनी हे केलेलं आहे. अशा 63 ते 64 देशांमध्ये त्याचं मॅन्डेट दिलं गेलेलं आहे की जिथं त्यांना वापरता येईल, त्याचं ब्लेंडिंग वाढवता येईल. तर तशी ही परिस्थिती सगळीकडची अशी सुधारती आहे आणि प्रत्येक देश याच्यामध्ये काही ना काहीतरी प्रयत्न करून जास्तीत जास्त वापर करायला प्रयत्न करतात ते. सर, जागतिक तापमान वाढीकरता एक कारण आहे ते म्हणजे इंधनाचं कंबशन जे होतंय, इंधन जे जाळलं जातंय ते. मग प्रदूषण कमी करणं आणि या जागतिक तापमान वाढीला आळा घालणं, थोडक्यात पर्यावरण जपण्याकरता हे जैवइंधन कसं काम करू शकेल? पर्यावरण जपण्याच्या दृष्टीने 2 मुख्य सूत्र आहेत. एक म्हणजे प्रदूषण, त्याच्यामध्ये हे धूर आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, NOx वगैरे जे आहेत आपल्या गाडीच्या टेलपाईपमधनं जे बाहेर पडतं, आणि पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे जे कण असतात ते जाऊन फुफ्फुसात जाऊन त्याच्यातनं त्रास होऊ शकतो. हा एक भाग झाला. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आता सरफेसला आलेला आहे तो म्हणजे या इंधन जाळण्यामुळे जे आपलं जीवाश्म किंवा फॉसिल फ्युएलचं जे इंधन आहे ते जाळल्यामुळं आपण कार्बन नवीन उत्सर्जन करतो, जो पूर्वी नव्हता. हे कसं आहे की हे पोटातनं आलेलं ऑइल आहे, त्याचा काही पूर्वी काही हे नव्हतं, त्याचा काही इम्पॅक्ट नव्हता, पण त्याचं जाळल्यानंतर ते जे नवीन कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड जे होतं ते नवीन वातावरणामध्ये ॲड होतं. आणि हे जे ते उत्सर्जित वायू आहेत त्याचं एक आवरण तयार होतं. साधारण 200 किलोमीटरच्या वरती आकाशामध्ये हे आवरण निर्माण झाले आणि ह्याच्याबरोबर इतर ज्या गोष्टी आहेत त्याला ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात, या सगळ्यांचं एक जे आवरण झालेलं आहे त्याच्यामध्ये आणि पृथ्वीमध्ये हे उष्णता ट्रॅप होते. ही उष्णता ट्रॅप झाल्यामुळे सगळं अनैसर्गिक गोष्टी जास्ती घडायला लागलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहतो की वेगवेगळे ऋतुचक्र बदललेलं आहे, पाऊस पडतोय, दुष्काळ पडतोय, वादळं होत आहेत. ह्या सगळ्याचं कुठतरी कारण आता म्हणजे मान्य केलं आहे शास्त्रज्ञांनी की हे ह्याच्याशी संबंध आहे. आता जैवइंधनाने हे कमी का होऊ शकतं किंवा याच्यावरती कसा आळा बसू शकतो हे थोडं मी सांगायचा प्रयत्न करतो.
जैव इंधनामध्ये दोन गोष्टी आहेत. जसं म्हटलं की त्याचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, C2H5OH. तो जो ऑक्सिजनचा जो भाग आहे तो ऑक्सिजनमुळे जे ज्वलन आहे इंजिनच्या पोटामध्ये सिलेंडरमध्ये ते पूर्णत्वाला जातं आणि जे त्याच्यातनं जे कण बाहेर पडतात ते कार्बनचे कण पडत नाहीत, कारण ते पूर्णपणे जळून गेले असतात. हा पहिला भाग आहे. त्यामुळे त्याची पार्टिक्युलेट मॅटर ज्याला म्हणतो आम्ही ते खूप स्वच्छ होतं किंवा ते जास्ती घातक राहत नाही. हा एक मुद्दा आला. दुसरा मुद्दा असा की आपण पाहिलं की आपण शाळेमध्ये पण शिकतो की झाडं, पानं, पाला ते सगळे CO आणि CO2 ॲब्सॉर्ब करतात, बरोबर आहे. आणि ते जे आहे हा जो CO2 आहे हा त्यांच्यामध्ये ॲब्सॉर्ब होतो. मग त्याच्यापासून तुम्ही जे इंधन करता त्याच्यामुळे जो बाहेर पडणारा जो कार्बन आहे तो अशी चक्राकार पद्धतीने एक प्रकारचं चक्र तयार होतं. त्याच्यामुळे नवीन CO2 येत नाही, जनरेट होत नाही. आणि तो जे आवरण आहे ते त्याच्यामुळे काही नवीन काही ॲड होत नाही आहे. सो शुद्ध एक्झॉस्ट आणि चक्राकार सर्क्युलर त्याची जी आहे सायकल आहे त्या सायकलमधनं या गोष्टी साध्य होतात. आणि हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की त्याच्यामुळे ते क्लायमेट चेंजचे जे इश्यूज आहेत, ग्रीनहाऊस गॅसचे इश्यूज आहेत, त्याला ते जैवइंधनापासून आळा बसू शकतो. म्हणून याला क्लायमेट चेंज मिटिगेशनचं एक शास्त्र म्हणून पण पाहिलं जातं. सर, सध्या इथेनॉल मॅन अशी आपली ओळख सगळीकडे सांगितली जाते. या क्षेत्रामध्ये आपण आपल्या कंपनीनं नेमकं काय तंत्रज्ञान विकसित केलं की जे आपल्या देशामध्ये आणि देशाबाहेर सगळीकडे वापरलं जात आहे? याच्यामध्ये वेगवेगळी तंत्रज्ञान आहेत. पहिलं म्हणजे जे कच्चा माल जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा कच्चा माल असतो. तो कुठलं ऊसाच्या वरती आधारित आहे, धान्याच्या वरती आधारित आहे किंवा शेतकी खराब जो माल आहे त्याच्यावरती, असे 3-4 प्रकारचे कच्चे माल आहेत ब्रॉडली. आणि ह्याच्यामध्ये त्याचं जे कंपोजिशन आहे त्या कंपोजिशनमध्ये काही व्हेरिएशन असू शकतं. तर या सगळ्या प्रकारच्या कंपोजिशनचा जो माल आहे त्याच्यावरती काम करायचं. आणि हे काम पहिली जी स्टेप आहे ती जैविक स्टेप आहे, म्हणजे फर्मेंटेशनची स्टेप आहे. फर्मेंटेशनला तुम्हाला काहीतरी जीवाणू वापरून त्याच्यातनं त्याला आंबवण्याची प्रक्रिया होते. आणि ही करताना तुम्ही कल्पना करा, आपण घरात दही लावतो ती तशीच आहे ती, पण ही इंडस्ट्रीयल स्केलला 24/7 डे इन डे आउट आपल्याला चालवायची असेल तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात. आणि ती येऊ नये ह्याच्याकरता ही प्रक्रिया कशी स्मूथली होईल ह्याच्यावरती आपण बरंचसं संशोधन केलेलं आहे, करतो आहे आणि ह्याच्यापुढे करते राहणार, कारण हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा टप्पा आहे. मग हे करत असताना त्यातनं जो स्टार्च आहे किंवा त्याच्यातनं जे काही शुगर्स आहेत ह्याच्यापासून जास्तीत जास्त अल्कोहोल किंवा एथेनॉल तयार होणं ह्याची ती एफिशियन्सी म्हणतो आपण त्याला. ही एफिशियन्सी कशी जास्तीत जास्त मिळेल हा पुढचा मुद्दा आहे. आणि हे जे अल्कोहोलचं जे फर्मेंटेड वॉश ज्याला म्हणतो त्याच्यातनं अल्कोहोल डिस्टिल करावं लागतं. ते करत असताना कमीत कमी एनर्जी वापरली गेली पाहिजे, म्हणजे नेट एनर्जी गेन हा वाढला पाहिजे. सो एकीकडं आपण कार्बनपासून त्याचं आपण हे करतो, सेव्हिंग करतो रेग्युलर फ्युएलच्या ऐवजी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे एनर्जी आहे ही नेट एनर्जी गेन वाढवतो. त्याच्यामध्ये हे इल्ड म्हणजे जे कन्व्हर्शन एफिशियन्सी आहे फर्मेंटेशनची ती आहे, एनर्जी कमी, हे सगळं शास्त्र जे आहे. आणि हे आपण एंड टू एंड बघतो. एंड टू एंड म्हणजे काय की रॉ मटेरियल कच्च्या मालापासून ते फायनल प्रोडक्ट हे करणारे लोक कमी आहेत असे या सगळ्या दृष्टीने. आणि आपल्याकडे तेवढे लोक बुद्धिमान आहेत बरेचसे, म्हणजे आमचे सायंटिस्ट आहेत, आमचं स्वतःचं संशोधन केंद्र आहे, तिथं आम्ही बरंच काम करतो. आणि ह्याच्यावरती आपण खूपच बऱ्यापैकी मास्टरी मिळालेली आहे आपल्याला असं म्हणू शकतो ह्याच्यातनं. आणि याचे पुढचे इतर पण ह्याच्यावरती काम चाललं आहे आपलं की याच्यापासून जैविक केमिकल्स तयार होऊ शकतात, जैविक रसायनं की जे ह्याच्यातनं पुन्हा ह्या कच्चा माल वापरून आपण रसायनं तयार करू शकतो. आणि जी आपली पेट्रोकेमिकल जी आहेत, ऑइल बेस्ड रसायनं आहेत, त्याच्याऐवजी ते रिप्लेस करू शकतं. असे बरेचशा त्याचे उपाय आहेत, पर्याय आहेत. आणि या सगळ्यावरती आपण खूप काम करतो आहे आणि ते मान्यता मिळाली त्यामुळे की. आणि असं करणारे लोक फार कमी आहेत, कारण याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी लागते, याच्यामध्ये केमिकल इंजिनिअरिंग लागतं, याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग लागतं, इन्स्ट्रुमेंटेशन ऑटोमेशन लागतं. ह्या सगळ्याची आपण सांगड घालून त्याच्यातून ते तयार करतो आहोत. सर, खेडी स्वयंपूर्ण होणं, आत्मनिर्भर भारत हे जे आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे, तर यामध्ये युवकांना नवीन रोजगार प्राप्त करून देण्याची संधी किंवा ह्या खेड्यांमधला जो कृषी मालाचा कचरा आहे याच्यामध्ये वापर केला जातोय, ह्या दृष्टीनं आपण ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करू शकणार आहोत?
आपण हा जो आता मुद्दा पहिला मांडला की हे आत्मनिर्भरतेचं एक स्टेप ती पाऊल त्या दृष्टीने आहे. कारण जसं म्हटलं की माल आहे तो देशामध्ये तयार होतो, त्याचं इंधन आहे ते आपण देशामध्ये वापरतोय. सो त्या इंधनाच्या बाबतीत आपण एक प्रकारे स्वावलंबन किंवा पूर्वी याला वाजपेयींच्या काळात त्याला स्वदेशी इंधन म्हणून ते नाव दिलं होतं, जे जैवइंधन की स्वदेशात तयार झालं स्वदेशी इंधन. पण आता ह्या आत्मनिर्भरच्या व्याख्येप्रमाणे हे आपल्याला इम्पोर्टपासून दूर कमी, इम्पोर्टची गरज पडणार नाही. आयात जी करतो आपण क्रूड ऑइलची ती तशी डिपेंडन्स तो कमी होईल. तर हा एक मुद्दा झाला. आता ह्याचा ग्रामीण ह्याच्यावरती जो इम्पॅक्ट आहे त्याच्यामध्ये ग्रामीण नोकऱ्या, कारण हे जे कारखाने येतील एथेनॉलचे हे शहरात नाही येणार, हे ग्रामीण भागात, कारण माल सगळा जो आहे कच्चा माल आहे तो ग्रामीण भागात आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये याचं हे असल्यामुळे तिथं नोकऱ्या की कारखाने चालवायला आहेत किंवा हा कच्चा माल गोळा करण्यासाठी सुद्धा छोटे छोटे उद्योग लागतील, ज्याला आम्ही ॲग्रिगेशन म्हणतो, की हे सगळं जमा करून ते आणणं, ते कारखान्यापर्यंत पोचवणं, हे अशा गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आत्तापर्यंत ज्या ऑइलच्या रिफायनरी असतात ह्या एक गठ्ठी असतात, सेंट्रलाइज असतात त्या, आणि कपॅसिटी जास्ती तेवढं त्यांना इकॉनॉमी मिळतं. पण ह्याच्यामध्ये हा जो माल आहे, कच्चा माल आहे, हा खूप कमी घनतेचा असल्यामुळे ह्याची ट्रान्सपोर्ट एवढी होणार नाही आणि एका जागी सगळा माल मिळणार नाही. त्यामुळे हे डिसेंट्रलाइज मॉडेल ज्याला म्हणतो की ते असं विकेंद्रीकरणचं मॉडेल आहे ते, आणि त्यामुळे हे विकेंद्रीकरण असल्यामुळे तिथं बऱ्याच ठिकाणी या नोकऱ्यांना किंवा या सगळ्या उद्योजकांना वाव मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की हे जे तयार होईल हे पुन्हा तुम्हाला त्या एरियातच कंझ्युम करता येईल. सो व्हेअर यू ग्रो तिथंच तुम्ही ते कंझ्युम, असे काही गोष्टी असल्यामुळे हे शेतीच्या दृष्टीने, ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने हे फायदेशीर आहे. थोडक्यात जिथं पिकतंय तिथंच विकण्याची क्षमता या जैव इंधनामुळं आपल्याकडे निर्माण होणार आहे. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. विमानासाठीचं जैव इंधन आपण तयार करताय, पण सर्वसामान्य माणसांच्या प्रगतीला या क्षेत्रात सरकारनं नेमकं काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? याच्यात परत ते 2-3 प्रकारे पाहता येतं की सामान्य माणसाला की हे वापरल्याने सगळ्यांचा फायदा आहे. म्हणजे आता क्लायमेट चेंजची जाणीव आत्ता व्हायला लागली आहे. आमचे प्रयत्न आहेत की ही जाणीव अवेअरनेस कसा वाढवता येईल, की ज्या वगैरे हे वापरल्यामुळे क्लायमेट चेंजचे जे बॅड इम्पॅक्ट आहेत ते कमी होऊ शकतील. हा एक सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे कार्बन फुटप्रिंट्स कमी करायच्या. आता लाईट चालू आहे म्हणजे काय असतं की इलेक्ट्रिसिटी कुठनं तरी तयार झालेली आहे, ती जर रिन्युएबल नसेल आणि ती कोळशापासून असेल तर तिथं तुम्ही कार्बन फुटप्रिंट तयार करताय. तसं प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक स्टेपला हा जो अवेअरनेस आहे तो वाढला पाहिजे. दुसरी गोष्ट, ह्याच्यामुळे जो अर्थशास्त्रात जो फरक पडतो की त्याचे थोडेसे फायदे सामान्य माणसाला देता आले. इनडायरेक्टली भरपूर आहेत, पण डायरेक्टली पण दिले तर ते जास्ती अपील होईल. आज खरं सांगायचं होतं की क्लायमेट चेंज कंट्रोल करायला जी कॉस्ट लागेल किंवा त्याच्यामुळे होणारं जे डॅमेज आहे त्यापेक्षा हे खूपच फायदेशीर आहे. पण ते डॅमेज असं काही आपल्याकडे गणित नाही आहे की बाबा क्लायमेट चेंजमुळे आता हे कोकणात आत्ता नुकतंच जे हे झालं, पूर आले किंवा हे झालं किंवा काही दिवसापूर्वी वादळ आले, ती ह्याची कॉस्ट काढता येत नाही. ती कोट्यावधी हजारो कोटीच्या घरात जाते. आमचं म्हणणं असं आहे की हे जे आहे हे शेवटी कशामुळे होतं आहे, क्लायमेट, हे जर क्लायमेट चेंजचं इफेक्ट आपण कमी करू शकलो आणि ही अशी इंधनं आपण जास्तीत जास्त वापरली तर त्यातनंही शक्य आहे. सो हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे की, आणि यातले काही डायरेक्ट बेनिफिट दिले ते जास्ती अपील होईल. आज तुम्ही विचारलं म्हणून तुम्हाला मी सगळं सांगितलं, पण हे सगळ्या रस्त्यावरच्या कॉमन मॅनला हे सगळं माहीत नाही आहे की ह्याचं काय महत्त्व आहे ते. त्याला काय कळतं की मी जेव्हा पेट्रोल भरायला जाईल तेव्हा तिथला काटा जो मीटर जे आहे ते मला कमी किंमतमध्ये जास्ती लिटर देईल का. सो त्याच्याशी जर सांगड घातली गेली तर मला वाटतं सरकारकडनं हे फार मोठं काम होईल. आणि आमचा तोच आग्रह राहील किंवा त्यांनी हे केलं तर मग ह्याला आपोआप ती पूल तयार होईल एक प्रकारची. चौधरी साहेब, धन्यवाद. आज आपण वेळ काढून आमच्या आकाशवाणीच्या सर्वसामान्य श्रोत्यांकरता जैव इंधन हे तंत्रज्ञान समजावून सांगितलं. मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो की राम नाईक असतील, नितीन गडकरी असतील, या केंद्रीय मंत्र्यांच्या बरोबरीनं तुम्ही ही सगळी मराठी माणसं या क्षेत्रात काम करत आहेत आणि आपण या संपूर्ण भारतभराला या क्षेत्रामध्ये एक नवी वेगळी दिशा दाखवू शकणार आहोत. आपल्या या कार्यासाठी आणि आपल्या या सगळ्या वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.